सच का साथ, जनता की आवाज़, सत्यमेव जयते न्यूज़ चैनल में आपका स्वागत है। आज हम बस स्टैंड अहमदपुर के पास आए हैं। ये हमारा बस स्टैंड है अहमदपुर का, और बस स्टैंड के गेट के पास यहाँ लोग पेशाब कर रहे हैं। कंडक्टर भी जो है आप देख सकते, एसटी महामंडल के कर्मचारी कंडक्टर भी जो है यहाँ पर पेशाब कर रहे हैं। यहाँ से महिलाओं का आना जाना है। ये मुख्य रास्ता है। ये मुख्य रास्ता बस स्टैंड के अंदर जाने वाला, जहां से महिलाएं, पैसेंजर प्रवासी यहां से जा रहे हैं। वहां से बैनर पार्टी जिस तरह से आप वीडियो के अंदर देख सकते हैं, ये बस स्टैंड की पार्टी लगी है, बस स्थानक अहमदपुर, और यहाँ से लोगों का आना जाना है, प्रवासियों का, मुसाफिरों का। यहाँ से महिलाएं, बच्चे, बच्चियाँ, स्टूडेंट सभी यहाँ से आना जाना करते हैं। और आप देख सकते हैं कि किस तरह से ये गेट को मुतारी के अंदर परिवर्तन किया गया है। यहाँ पर लोग पेशाब कर रहे हैं। लोग ही नहीं, प्रवासी ही नहीं, बल्कि एसटी महामंडल के कर्मचारी, कंडक्टर, ड्राइवर, सभी लोग यहाँ पर पेशाब कर रहे हैं। ये देखिए एसटी महामंडल का खेल, किस तरह से बस स्टैंड के परिसर को गंदा किया जा रहा है। अब यहाँ से महिलाएं, बच्चियाँ कैसे आना जाना करेंगी, कैसे यहाँ पर जो है महिलाएं आ जा सकती है, जबकि खुले में यहाँ पर पेशाब किया जा रहा है, मूत्र विसर्जन किया जा रहा है, और कैसी गंदगी यहाँ पर इस पेशाब करने की वजह से फैली है। ये आप वीडियो के अंदर लाइव देख सकते हैं। ये देखिए, कंटिन्यू यहाँ पे कोई ना कोई पेशाब कर रहा है, और यहाँ से महिलाएं जा रही है। ये महिलाएं जहाँ से जा रही है, और कंटिन्यू यहाँ पर हर 2 मिनट को, 3 मिनट को कोई ना कोई पेशाब करने के लिए, मूत्र विसर्जन करने के लिए यहाँ पर आ रहा है। ये हमारे बस स्टैंड के मुख्य द्वार की, बस स्टैंड के गेट की हालत है। ये देखिए, हर 2 मिनट को कोई ना कोई, हर 2 मिनट को यहाँ पर पेशाब करने के लिए आ रहे हैं। महाराष्ट्र स्टेट रोड कॉरपोरेशन, ये बस स्टैंड है। हमारे साथ यहाँ पर एक साथी हैं, हम इनसे बात करेंगे। आपका नाम? अमीन बागवान। यहाँ तरास हो रहा है, यहाँ मुतरे लोग, यहाँ बास आ जा रही है, यहाँ मुद्दे चलते फिरते यहाँ बास आ जा रही है। यहाँ आपका यहाँ पर हमेशा आना जाना होता है? रोज डेली आना जाना होता है। तो ये यहाँ पे बास आ रही है और मुत रहे हैं लोग, तो आप प्रशासन से और हमारे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडल से क्या विनती करना चाहेंगे हमारे लाइव के माध्यम से? यहाँ मुतना नहीं है चाहिए, यहाँ बंद करना चाहिए। यहाँ बस स्टैंड है, वो भी गेट को मुत जा रहे हैं लोग। अच्छा, हाँ मर साहब, कंडक्टर साहब, क्या ड्रायव्हर साहेब, तुम्हाला काय आम्हाला प्रश्न विचारायचे आहेत? इथं मुख्य द्वार आहे, इथं महिला पण जात आहेत, आणि इथं लोक मुतारी बनवून टाकलेत, मुतू लागलेत. तर हे बंद झालं पाहिजे का? बंद झालं पाहिजे, बंद झालं पाहिजे. ह्याच्यासाठी काही निवेदन वगैरे काय आपल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ वगैरे केलेलं आहेत का? आतमध्ये डेपो मध्ये तुम्ही डेपो मॅनेजर पाशी कंप्लेंट करू शकता.
त्यांच्याकडनं बंदोबस्त होऊ शकते. होऊ शकते. तुमचं पण म्हणणं आहे की इथं बंद व्हायला पाहिजे. बंद झालं पाहिजे. कंडक्टर आणि ड्रायव्हर पण सांगतात की इथं बंद झालं पाहिजे. जे मुतारी दाखवा तिथं पहिलं मुतारी बघा की किती लोक इथं मूत्रविसर्जन प्रत्येक 2 मिनिटाला करत आहेत. या सत्यमेव जयते न्यूज चॅनलच्या माध्यमातून लोकांसमोर, प्रशासनासमोर आणि या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळासमोर आम्ही आणण्याचा, दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहोत की या ठिकाणी किती घाण प्रकार घडत आहे. हे तुम्ही बघू शकता. इथून महिला येत जात आहेत. मुख्य द्वार आहे इथून येण्या जाण्यासाठी आणि ह्या रोडची, ह्या गेटची परिस्थिती, अवस्था काय तुम्ही बघू शकता. तुम्हाला काही बोलायचं काही? नवीन असू द्या, तुम्ही प्रवासी आहेत ना, तुम्हाला त्रास होत असेल ना इथून येण्या जाण्यासाठी, मुतारीचा वास येतात, तुम्ही सांगा ना. ते तुम्हाला त्रास होते का नाही? हा, इथं बस स्टँडवर आलो लय बेकार वास होती. सगळा कचरा बिचरा इथं मुत ते सगळे लोक लय घाण आहे असं विषय. हा, लेडीज आहे जरा. हे बंद झालं पाहिजे का हा, नाही? बंद झालंच पाहिजे. हे पण येत आसपास सगळा कचरा बिचरा. इथून महिला पण जाते, हा, ह्यांना पण त्रास होत लय आहे. अडचणीचा विषय. प्रशासनाने याची दखल घ्यायला पाहिजे. आम्ही अजून काही लोकांना इथं विचारू, कुणाला अजून इथं त्रास होत आहे. आमच्या इथं ऑटो पॉइंट वाले पण थांबतात. यांना आम्ही विचारू, ह्यांना काही प्रश्न आहे. या बाहेर या. ऑटोवाले आमचे फारुख भाई आहेत. आपल्याला काय त्रास आहे या मुतारीचा? पाऊस पडल्यानं लय वास जास्त मारतो. येणार जाणारे लय लोक आहेत. महिला आहे, लेकरू आहे, मुली आहेत शाळेचे. भरपूर त्रास होत आहे तिथं मुतारीचा. तुम्हाला बी इथं थांबण्यासाठी त्रास होत असेल ना, वास येत फार असेल. त्रास होते आम्हाला. याची पण दखल प्रशासनाने घ्यायला पाहिजे. इथं अजून खूप लोक जमले आहेत. कुणाला काही सांगायचे का? इथं आम्ही इथं दुकान आहे ह्या गेटच्या बाजूला, ह्यांना आम्ही विचारणार आहोत. इथं बाजूला बस स्टँडच्या गेटवर मुतारी आहे, त्याचा तुम्हाला त्रास होते का? इथं वास येते का तुम्हाला? कोण सांगू शकते? इथं नाव काय तुमचं? आजाद शेख. काय सांगायचं तुम्हाला? ह्या मुतारीचा जो त्रास होतो तुम्हाला होत काय आहे, नाही, फक्त वास येते. काय ते बंद झालं पाहिजे का नाही? पाहिजे. यांचं पण म्हणणं आहे, येथील जे नागरिक आहेत, इथे जे दुकानदार आहेत, यांचं पण म्हणणं आहे की हे सर्व गोष्टी बंद झाल्या पाहिजे. हे मुतारीचं खूप घाण वास या ठिकाणी येत आहे आणि ह्याच्यापासून जे काही आजार जनतेमध्ये पसरू शकतात, जे काही त्रास या ठिकाणी होत आहे, त्याची दखल प्रशासनाने घेतली पाहिजे. आणि जे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आहे, त्यांना पण हे समजलं पाहिजे की इथून लेकरं बाळं, लहान मुली, शाळेच्या विद्यार्थी, बाया सगळे इथं येणं जाणं करतात आणि इथं मुतारी असल्यामुळे ह्यांना खूप त्रास होत आहे. वयस्कर लोक पण इथून जात आहेत. तर प्रशासनाने आणि महामंडळाने याची दखल घेऊन तात्काळ हे मुतारी इथं बंद करून इथं स्वच्छ करावे, अशी आमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही विनंती व्यक्त करतो. ज्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती गर्दी या ठिकाणी पडलेली आहे. लोक इथून प्रवासाला जातात, दुसऱ्या गावी जात येत राहतात आणि या ठिकाणी असलं मुतारीचं घाण साम्राज्य पसरलेलं आहे. कॅमेरामॅन इकडं बघा, इकडं ह्या साईडला घ्या. इथं कचऱ्याचं भंडार पडलेलं आहे. हे बसस्टँडचं बाउंड्रीमध्ये किती घाण आहे तुम्ही बघू शकता. याची दखल महामंडळाने घेतली पाहिजे. इथे दुकानदार आहेत का तुम्ही? ऑटोवाले आहेत. तुम्हाला त्रास होते का नाही त्या मुतारीचा? तुम्ही सांगू शकते का ऑन कॅमेरा? बोलू शकतात का तुम्ही? वास येते सर इकडला. वास येते इथं घाण. महामंडळाकडून काय अपेक्षा आहे तुमची? त्यांनी स्वच्छ करून घ्यावं सर. स्वच्छ करून घ्यावं. इथले ऑटोवाले पण सांगतायत की इथं खूप त्रास होत आहे, वास घाण इथं येत आहे. म्हणून महामंडळाला विनंती आहे की हे साफ करून घ्यावे, स्वच्छ करून घ्यावे.
तिथं दाखवा. प्रत्येक 2 मिनिटाला इथं 5-10 लोक मूत्र विसर्जन करायला येतात. लोकच नाही, प्रवासीच नाही, तर कंडक्टर, ड्रायव्हर, एसटी महामंडळाचे कर्मचारी सुद्धा इथं लघवी करायला येत आहेत. तर हे लघवी करायसाठी केलेलं आहे की हे गेट आहे, हे महामंडळाने ह्याची दखल घेतली पाहिजे. झूम करून घ्या. ते सध्या जे लघवी करत आहेत ते डेपो मॅनेजर आहे असं ह्या लोकांचं सांगणं आहे. नाही, कंडक्टर दिसते. हे बघा, हे कर्मचारी, हे महामंडळाचे कर्मचारी इथे लघवी करतात. लघवी करण्यासाठी तिथं बांधून दिलेलं आहे का नाही महामंडळाने? तुम्हाला प्रश्न असा आहे, लघवी करण्यासाठी तिथं बांधून दिलेलं आहे का नाही? एवढी बार माफ करा, विनंती आहे तुम्हाला. हे लाईव्ह चॅनल आहे, लाईव्ह जात आहे. तर हे अवस्था इथलं बस स्टँडवर आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि ह्या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब, तहसीलदार साहेब, मुख्याधिकारी साहेब आणि महामंडळाचे संबंधित सर्व जे काही त्यांचे पदाधिकारी आहेत, जे काही प्रशासनाने नेमलेले बसस्थानक व्यवस्थापक आहेत, ह्यांना विनंती आहे की हे तुम्ही बघा अहमदपूरमध्ये काय चालू आहे. किती घाण साम्राज्य बस स्टँडमध्ये, अहमदपूरच्या बस स्टँडमध्ये झालेलं आहे. तुम्ही आपल्या डोळ्याने लाईव्ह पाहू शकता. किती वासघान या ठिकाणी मुतारीचा सुटलेला आहे. बस स्टँडमध्ये मुतारीची व्यवस्था केलेली आहे. बस स्टँडच्या त्या साईडला मुतारी बांधलेली आहे, पण जे कर्मचारी आहेत, कंडक्टर आहे किंवा ड्रायव्हर आहेत एसटी महामंडळाचे, ते सुद्धा इथं लघवी करत आहेत. मग आम लोकांचं काय सांगायचं? कुणाला काय बोलायचंय का? मामा, तुम्ही लघवी करायला तिथे गेलतो का? लघवी करायला गेलतो? गेलतो साहेब. लघवी केलेलं दिसलं म्हणून तुम्ही बी लघवी केलो? लघवी केलेल्या दिसल्या. नाही, ह्यांची चूक नाही. ह्यांना लघवी करत दिसले, ह्यांनी जाऊन केले. बरोबर आहे की नाही साहेब, तिथे लघवी केलेल्या जागा दिसला म्हणून मी केलो. मला काय माहिती आहे म्हणून ते जाऊन केलं. बरं, असू जा. तर हे अवस्था इथं बस स्टँडवर अहमदपूर बसस्थानकाची आहे. 2019 मध्ये अहमदपूर शहराला स्वच्छ भारत मिशन अभियान अंतर्गत अवॉर्ड भेटला होता आणि हे स्वच्छता अहमदपूर बसस्थानकाची आहे. महामंडळ काय करत आहे, कुठं झोपी गेलेले आहेत महामंडळाचे संस्थाचालक, इथले कुठं झोपलेत, आम्ही बस स्टँडमध्ये जाऊन पाहणी करू. हे बस स्टँडच्या एंट्री गेटमध्ये हे कचऱ्याचं भंडार तुम्ही बघू शकता. किती घाण कचरा, किती वास घाण इथं सुटलेला आहे. मुतारी सहित इथं कचरा पण टाकलेला आहे. हे आमच्या अहमदपूर शहराचं बसस्थानक आहे. स्वच्छ आणि अति सुंदर खुशबूदार आपलं बसस्थानक अहमदपूरचं इथं दिसत आहे लाईव्ह मध्ये. हे बघा, कचऱ्याचं साम्राज्य इथं पसरलेलं आहे. प्रत्येक 2 मिनिटाला कोणी ना कोणी इथं येऊन लघवी करत राहते. प्रत्येक 2 मिनिटाला दमच नाही. प्रत्येक 2 मिनिटाला इथं कुणी ना कोणी लघवी करत राहते. आणि इथं बाजूला बघा, लेडीज येत जात राहतात, विद्यार्थी आहेत, लहान लहान लेकरं आहेत. इथं येण्या जाण्यासाठी हे मुख्य रस्ता आहे. ह्या रस्त्या बाजूला जर असं लघवी करत असतील लोक तर हे लाजिरवाणी गोष्ट आहे. आम्ही बस स्टँडच्या मध्ये आलो. आहेत का व्यवस्थापक, नियंत्रक आहेत का? आहेत का? या मध्ये या. जैन साहेब, इथं बस स्टँडच्या बाजूला लोक लघवी करत आहेत.
लोकलचं सोडा, प्रवाशांचं तर सोडा, आपले महामंडळाचे कर्मचारी सुद्धा, कंडक्टर आहेत, ड्रायव्हर आहेत, ते तर लघवी करत आहेत. लघवी करण्यासाठी बसस्टँडच्या त्या बाजूला नियोजन केलेलं आहे, तरी पण इथे लघवी करत. त्याचं कारण काय, तुम्ही काही सांगू शकाल का आमच्या न्यूज चॅनलला? आता ते काय कारण सांगू शकणार? बांधलेलं असताना सुद्धा ते जात नाहीत, म्हणजे त्याला काय कारण सांगणार आता त्याला? नाही, हे जे नियम आहे ते आहे. आपल्या महामंडळाचे कर्मचारी सुद्धा तिथे जात नाही, त्याचं कारण काय? आता लोक जात असतील ते पण जात असतील, त्याच्यात काय ते? यांचं असं म्हणणं आहे की लोक जर जात असतील तर आमचे महामंडळाचे कर्मचारी बी जात असतील. तिथं बांधलेलं असून सुद्धा लोक जात असतील तर ह्यांचं असं म्हणणं आहे की लोक जर जात असतील तर आमचे कर्मचारीही गेले तर काही वाईट गोष्ट नाही. दाखल. आता आम्ही आपल्याला घेऊन चलत आहोत महामंडळाच्या नियोजित मुतारीकडे. बसस्टँडच्या डाव्या बाजूला हे बघा, बसस्टँडची दुर्व्यवस्था, किती कचरा, किती घाण इथं पडलेला आहे. बसस्टँडची साफसफाई होत नाही, ह्याला स्वच्छ ठेवलं जात नाही, इथं झाडू मारली जात नाही. हे बघा कचरा बसस्टँडमध्ये, हे बसस्टँडची अवस्था बघा, किती घाण कचरा बसस्टँडमध्ये पडलेला आहे. हे आम्ही मुतारीकडे आलो, मध्ये जाऊ शकत नाही कारण खूप घाण वास मध्ये येत आहे. ह्याच्यामध्ये पाणी टाकत नाही कोणी ह्याला साफ करत नाही, स्वच्छ करत नाही, कोणी फिनाईल कोणी टाकून ह्याची व्यवस्था करत नाही. मध्ये काही लोकांनी असं वाटते की 2 नंबर सुद्धा केलेला आहे. एवढं घाण मध्ये आहे की मध्ये आम्ही जाऊन तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकत नाही. तरी मी कॅमेरामॅनला विनंती करतो, वरी चढून थोडा पण झूम करून दाखव किती घाण कचरा, किती घाण वास या बसस्टँडच्या मुतारीमध्ये येत आहे. असली अवस्था अहमदपूर बसस्थानक, अहमदपूर शहराची आणि ह्या बसस्थानकाची आहे. बसस्थानकमध्ये कचरा पडलेला आहे, कुणी साफ करायला, झाडू मारायला तयार नाही, कुणी करत नाही. आणि ह्या मुतारीची अवस्था बघा, किती वासघाण इथून येत आहे. हे कचरा बघा इथून. हे लोगो दाखवा, एक कदम स्वच्छता की ओर, स्वच्छ भारत. हे बघा इथं महाराष्ट्र शासनाच्या वतीने, भारत सरकारच्या वतीने स्वच्छ भारत अभियान, एक कदम स्वच्छता की ओर. आणि स्वच्छता बघा, इकडे बघा स्वच्छता, हे बघा स्वच्छता, हे चालू आहे स्वच्छता. इथं बॅनर लावलेले आहेत, स्वच्छ भारत अभियान, एक कदम स्वच्छता की ओर. आणि किती स्वच्छ अहमदपूर शहर आणि हे बसस्थानक आहे. तुम्ही आपल्या डोळ्याने ह्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह पाहू शकता किती स्वच्छता ह्या बसस्टँडमध्ये आहे. इथं पण तुम्ही एक होर्डिंग इथे प्रिंट केलेलं तुम्ही बघू शकता. कॅमेरामॅन इथं पण दाखवा, स्वच्छ सर्वेक्षण 2020, हे स्वच्छ सर्वेक्षण 2020, स्वच्छ सर्वेक्षण 2020. प्रत्येक ठिकाणी बॅनरबाजी, होल्डिंग लावलेली असून सुद्धा ह्या बसस्थानकाची हालत तुम्ही आपल्या डोळ्याने लाईव्ह पाहिली. तर आम्ही ह्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब, संबंधित तालुक्याचे तालुका दंडाधिकारी, तहसीलदार साहेब, मुख्याधिकारी साहेब, प्रत्येक आणि ह्या महामंडळाचे संस्थापक, संस्थाचालक, व्यवस्थापक, आम्ही त्यांना ह्या आमच्या सत्यमेव जयते न्यूज चॅनलच्या माध्यमातून विनंती करत आहोत की ह्या बसस्थानकाची आपण दखल घ्यावी, स्वच्छतेकडे आपण लक्ष द्यावा. आणि जे मुख्य गेट जे आहे तिथून महिला, विद्यार्थी, लेडीज येणं जाणं करत आहेत, त्या ठिकाणी प्रवासीच नाही तर आपल्या महामंडळाचे कंडक्टर, ड्रायव्हर सुद्धा तिथं लघवी करत आहेत. खूप घाण वास तिथं येत आहे.
आणि बसस्टँडची अवस्था अशी आहे की तिथं साफ केलेलं नाही, झाडू लावलेली नाही, स्वच्छ केलेलं नाही. बसस्थानकामध्ये फॅन बंद आहेत, एक पण फॅन चालू नाही, लाईटची व्यवस्था नाही. तर हे बसस्थानकाची अवस्था जे कोणी ह्याचा जबाबदार आहे त्यांनी दखल घ्यावी, महामंडळाने ह्याची दखल घ्यावी आणि हे स्वच्छ करून प्रवाशांना सुखीचा आणि चांगला प्रवास महामंडळाने द्यावा अशी विनंती आम्ही करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.